नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। कापूस पिकासारख्या पिकामध्ये व्हरायटी निवड खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। व्हरायटी निवडताना आपल्याला व्हरायटीचा कालावधी, व्हरायटीवर लागणाऱ्या फवारण्या, त्या व्हरायट्यांना लागणारं खत व्यवस्थापन आणि त्या व्हरायट्यांना निघणारं उत्पन्न, या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात। आणि मग त्यानुसारच आपल्या जमिनीमध्ये त्या व्हरायटी येतात का, त्यासोबत व्हरायटी किती चांगली आहे, कितीपत उत्पन्न देऊन जाते, हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अगदी कमीत कमी कालावधीच्या किंवा मीडियम कालावधीच्या 5 टॉप व्हरायट्या, ज्या तुम्ही जिरायती किंवा कोरडवाहू जमिनीमध्ये, त्यासोबतच तुमच्याकडे पाणी नसेल अशी जमीन, मध्यम जमीन आणि भारी जमीन, ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था तुम्हाला नसेल, अशा तीनही प्रकारच्या जमिनीसाठी आज आपण 5 टॉपचे वाण पाहणार आहोत। तर यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे भव्य सीड्सची सुपर टार्गेट। सुपर टार्गेटविषयी फार काही सांगण्याची गरज नाही आहे, कारण भरपूर शेतकऱ्यांनी ही लागवड केलेली असेल। पण तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी लागवड करायची इच्छा असेल किंवा माहिती नसेल, तर त्याच्यासाठी या व्हरायटीची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर ही व्हरायटी जी आहे, मीडियम धागापेक्षा थोडीशी मोठी येते, म्हणजेच 30 ते 32 mm पर्यंत धागा आपल्याला या व्हरायटीचा मिळतो। हे या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे। या व्हरायटीचा हार्वेस्टिंग पिरियड जो आहे हा साधारण 165 ते 180 दिवसांचा आहे। त्यासोबत जिनिंग पर्सेंटेज याचं जवळजवळ 37% ते 38% आहे, जे रेग्युलर व्हरायट्यांचं जे आहे साधारण 35% असतं। म्हणजे रेग्युलरपेक्षाही थोडीशी वरचढ ही व्हरायटी आहे, जी तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाऊ शकते। जर बोंडाचं वजन जर पाहिलं तर अगदी हलक्यात हलक्या जमिनीमध्ये 5.5 ते 6 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन मिळतं। व्हरायटी निवड केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागवड अंतर। आता लागवड अंतर काय ठेवायचं आहे, तर तुमची अगदीच हलकी जमीन असेल, ज्या जमिनीमध्ये फारसं काही पीक वाढत नाही, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही साधारणतः 3.5x1.5 किंवा 3.5x2 या पद्धतीची लागवड करू शकता। जर तुमचं शेत हे चांगलं असेल किंवा मध्यम स्वरूपाचं असेल, जिथं उत्पादन चांगलं मिळतं, कोणतंही पीक केलं तर चांगलं येतं किंवा कपाशी चांगली येते, तर अशा पद्धतीत तुम्ही 3.5x2 किंवा 4x2 या पद्धतीचं अंतर तुम्ही निवडू शकता, किंवा 4x1.5 हे सुद्धा ठेवू शकता। शक्यतो 4x2 जे अंतर आहे हे सफिशियंट आहे। पण हलक्या जमिनींमध्ये काय होतं की झाडाची डेव्हलपमेंट पाहिजे तेवढी होत नाही किंवा खूप जास्त डेव्हलपमेंट होत नसते। त्याच्यासाठी आपल्याला जशी जमीन हलकी असेल त्याच प्रमाणात आपल्याला त्याचं अंतरसुद्धा कमी ठेवावं लागेल। त्यानंतर दुसरी जी व्हरायटी आहे, तर दुसरी व्हरायटी आहे भव्य सीड्सचीच शूटर ही व्हरायटी। शूटर व्हरायटी ही कमी कालावधीची व्हरायटी आहे, जी साधारणतः 145 ते 155 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते। ही मीडियम धागा व्हरायटी आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला साधारण 27 ते 28 mm धागा मिळतो आणि 33 ते 35% जिनिंग पर्सेंटेज या व्हरायटीचं आहे। या व्हरायटीची लागवड आपण हलक्या जमिनीमध्ये, मध्यम जमिनीमध्ये लागवड करू शकतो। आणि विशेष म्हणजे या व्हरायटीच्या बोंडाचं वजनसुद्धा 5 ते 6 ग्रॅमपर्यंत मिळतं। जनरली 5.5 ग्रॅमपर्यंत रिकमेंडेशन आहे। जर तो पाणी व्यवस्थित असेल, म्हणजे पाऊस जर चांगला झाला, खत व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं, तर तुम्हाला जवळजवळ 6.5 ते 7 ग्रॅमपर्यंत याचं बोंडाचं वजन जाऊ शकतं सुरुवातीच्या कालावधीमध्ये। तसेच कमी कालावधी असल्यामुळं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना डबल पीक करायचं आहे, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा वाण अतिशय चांगला आहे। त्यासोबत रसशोषक किडींना सुद्धा हा वाण अतिशय कमी बळी पडतो। त्यामुळं तुम्हाला हा जो वाण आहे हा सुद्धा अतिशय बेस्ट राहणार आहे। आणि साई भव्य सीड्समध्ये दोन्ही वाण हे टॉपमध्ये आहेत। त्यानंतर तिसरा जो वाण आहे हा आहे अजित सीड्सचा 155। अजित 155 हा वाणसुद्धा अतिशय चांगला आहे। हलकी, मध्यम आणि भारी तिन्ही जमिनीमध्ये हा वाण येतो। बागायती क्षेत्रामध्ये सुद्धा हा वाण येतो। त्यासोबतच जिरायती किंवा कोरडवाहू या जमिनीमध्ये सुद्धा हा वाण चालतो। अजित 155चं वैशिष्ट्य असं आहे की बोंड जे आहे मोठं येतं, त्यासोबत दुष्काळी परिस्थिती असेल तर तग धरून राहतं, वजनाला फारसं कमी पडत नाही। त्यामुळं हलक्यात हलक्या जमिनीमध्ये सुद्धा 7 ते 8 क्विंटल, मध्यम जमिनीमध्ये 9, 10, 11 क्विंटल आणि भारी जमिनीमध्ये जवळजवळ 13, 14, 15 क्विंटल, आणि अतिशय पूर्णपणे बागायती क्षेत्र असेल तर तिथं 16, 17 पर्यंत आरामशीर जातं। याच्यामध्ये जमिनीनुसारच अंतर घेतलं जातं। कंपनीचं जे रेकमेंडेशन असतं हे जनरली एक चांगल्या प्रकारच्या मातीचं असतं किंवा चांगल्या प्रकारच्या जमिनीच्या अनुसरून असतं। त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की जर आपली जमीन हलकी असेल तर आपल्याला अंतर हे कमीच निवडायचं आहे, म्हणजे डेन्स फार्मिंग आपल्याला त्याच्यामध्ये करायची, एकदम खूप डेन्स करायची नाही आहे। पण जे जनरली अंतर दिलं, म्हणजे जर 4x2 असेल
किंवा 4x3 असेल तर हे चांगल्या जमिनीसाठी अंतर दिलेलं असतं. तर 4x3 जर हे तुमचं रेग्युलर अंतर असेल, म्हणजे कंपनीचं रिकमेंडेशन असेल, तर तुम्ही ते चांगल्या जमिनीसाठी निवडू शकता. आणि जर तोच वाण तुम्हाला जर अगदी हलक्या जमिनीमध्ये वापरायचा आहे तर अशा वेळेस तुम्ही 4x2 किंवा 3.5x2 हे अंतरसुद्धा निवडू शकता, जर तिथे पिकाची वाढ चांगली होत नसेल तर. तर मित्रांनो, ह्याच आपण 3 वाण पाहिले. याच्यामध्ये अजित 155ला जवळजवळ बोंडाचं वजन चांगलं मिळतं, साधारणतः 6 ग्रॅम 6.5 ग्रॅमचं बोंडाचं वजन मिळतं आणि 160 ते 170 दिवसांचा हार्वेस्टिंग पिरियड या वाणाचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही अल्प कालावधीमध्ये येणारा हा वाणसुद्धा मोडतो, तर तुम्ही या वाणाची सुद्धा लागवड करू शकता. त्यानंतरची जी व्हरायटी आहे तर ही आहे मेरिट ही व्हरायटी. मेरिट व्हरायटी ही अर्ली व्हरायटीमध्ये ओळखली जाते. मेरिट ही व्हरायटी जवळजवळ 145 ते 155 दिवसामध्ये हार्वेस्टिंग टायमिंग या व्हरायटीचा आहे. या व्हरायटीला बोंडसुद्धा चांगले लागतात, टपोरे बोंड असतात. हलक्या जमिनीमध्ये 6 ग्रॅमपर्यंत बोंडाचं वजन आरामशीर मिळून जातं. या व्हरायटीसाठी जर अंतर ठेवण्याचा जर विचार केला तर सर्वसाधारणतः 4x2, 3.5x2, 3.5x2 अशा पद्धतीचं अंतर तुम्ही ठेवू शकता. जर तुम्हाला जास्त अंतर ठेवायचं असेल, त्याच्यामध्ये बैल किंवा ट्रॅक्टर चालवायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 4.5 फुटाचं अंतर ठेवून 4.5x1.5 किंवा 4.5x2 या पद्धतीची लागवड करू शकता. जर तुम्हाला माझ्यासारखी जर लागवड करायची असेल, जी मागच्या वर्षी मी केली होती, तर 4.5x2 किंवा 4.5x2 अशा पद्धतीवर 2 बियांची लागवड करू शकता. यामुळे होतं काय की एका झाडाला जर तुम्हाला झाड चांगलं वाढलं तर साधारणतः 60-70 बोंड मिळतील हलक्या जमिनीमध्ये. पण याच्या जागेला जर तुम्ही 2 बोंड लावली, 2 बिया जर लावल्या, तर अशा वेळेस तुम्हाला एका झाडामध्ये जर 60 मिळत असेल तर 2 झाडामध्ये आरामशीर 80 बोंड मिळतात आणि सोबत झाडंही चांगलं राहतं. 2 बिया असल्यामुळं तुमचं बियाणं थोडंसं जास्त लागतं, परंतु बोंडसुद्धा त्याच प्रमाणात जास्त लागतात आणि सोबत गॅप जास्त असल्यामुळं बाजूला फांद्या जेव्हा असतात त्या जास्त वाढतात, परिणामी बोंडसुद्धा जास्त प्रमाणात मिळतात. अर्ली व्हरायटी असल्यामुळं तुम्ही दुहेरी पिकाचं नियोजन करू शकता, म्हणजे कपाशी निघाल्यानंतर गहू किंवा कपाशी निघाल्यानंतर कांदा अशा पिकांचं जर तुमचं नियोजन असेल तर हा वाणसुद्धा तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त आहे आणि चांगला आहे. त्यानंतरचा आपला 5वा जो वाण आहे हा आहे माहिकोचा धनदेव प्लस. धनदेव प्लस हा जो वाण आहे सर्वसाधारण 160 दिवसाचा हार्वेस्टिंग पिरियड याचा आहे. हा वाण तुम्ही हलकी मध्यम भारी बागायती प्रत्येक प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करू शकता. धनदेवला तुम्हाला काही काळानंतर पानं गळलेली दिसतात, म्हणजे पानं गळतात. त्यात पण बोंड जे आहे तसंच राहतं. बोंडाची अवस्था जी आहे अतिशय चांगली राहते. बोंड याचं गळलेलं तुम्हाला दिसणार नाही. त्यासोबतच पातेगळीची समस्या असेल किंवा रसोशी किडींचा प्रादुर्भाव असेल तर तो या वाणावर तुम्हाला फारसा काही जाणवणार नाही, कारण मुळात वाण जो आहे हा रसोशी किडींचा प्रादुर्भाव सहन करण्यासाठी सक्षम आहे. त्यासोबतच दुष्काळ परिस्थितीमध्ये सुद्धा हा वाण अतिशय तग धरून राहतो. उत्पन्नाचा जर विचार केला तर सर्वसाधारणतः हलक्या जमिनीमध्ये 7 ते 10 क्विंटल आणि चांगल्या जमिनीमध्ये म्हणजे बागायती क्षेत्रामध्ये 15-16 क्विंटलपर्यंत हा वाण आरामशीर जातो. आता बरेच शेतकरी म्हणत असेल की जी काही आकडेवारी सांगितली म्हणजे 15 क्विंटलपासून पुढची आकडेवारी, तर ही आमच्याकडे कोणत्याही बागायती क्षेत्रात येत नाही. पण मित्रांनो, प्रत्येक बागायती क्षेत्र हे सारखं नसतं. प्रत्येक बागायती क्षेत्र हे खत व्यवस्थापन, शेणखत असेल किंवा इतर खत असेल, त्यासोबतच त्या शेतामध्ये होणारी रुटीनचे पिकं किंवा डेली रुटीन यामध्ये भरपूर फरक असतो. प्रत्येक विभागानुसार जमिनीमध्ये फरक आहे. एकाच जिल्ह्यामध्ये तुम्हाला 10 प्रकारच्या वेगवेगळ्या जमिनी दिसतील आणि पिकामध्ये 10 अवस्था दिसतील. त्यामुळं सांगितलेली जी आकडेवारी आहे ही प्रॅक्टिकली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे अशा शेतकऱ्यांनी व्हिडिओ सगळ्या संपूर्ण पाहत चला. तुम्हाला कंटिन्युअसली प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दाखवला जाईल. ज्या शेतकऱ्यांना विश्वास नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना पाहायचं असेल की मागच्या वर्षी बोंडांची काय परिस्थिती होती किंवा किती बोंड लागली होती, तर तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन पाहू शकता. ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑलमोस्ट 9 ते 10 प्रकारच्या व्हरायट्यांचे बोंड किती लागले आहेत, अंतर किती आहे, काय अवस्था होती, या सगळ्यांची व्हिडिओ मी तुम्हाला तिथे दिलेली आहे. तर तुम्ही जाऊन मागच्या वर्षीच्या व्हिडिओसुद्धा चेक करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आजचे हे 5 वाण जे आपण पाहिलेत, तर हे तुम्ही शक्यतो आज जी व्हिडिओ सांगितलेली आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हे 5 वाण हलकी किंवा मध्यम जमिनीमध्ये याचा वापर करायचा आहे. बागायतीमध्ये तर तुम्ही करूच शकता 100%, परंतु तुमच्यासाठी म्हणजे हे त्या शेतकऱ्यांसाठी वाण आहेत ज्यांना जिरायतीमध्ये लागवड करायची किंवा कोरडवाहू जमिनीमध्ये लागवड करायची आणि सोबत यावर्षी पाऊस किंवा पर्जन्यमान आपण ज्याला म्हणतो चांगलं राहणार आहे. त्यामुळं या व्हरायटीवर मी तुम्हाला जास्त माहिती देत आहे, कारण यावर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस पडेल. त्यासोबतच हलक्या जमिनींमध्ये जे शेतकरी येतात किंवा ज्यांच्या हलक्या जमिनी आहेत तर त्यांच्यासाठी हे वाण फायदेशीर ठरतील. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. त्यासोबतच
तुम्ही कोणती व्हरायटी मागच्या वर्षी केली होती. जर तुम्हाला 15+ क्विंटल उत्पादन बागायती क्षेत्रामध्ये ज्या व्हरायटीचं मिळालं असेल त्या व्हरायटीचं नाव आणि त्याचं वैशिष्ट्य नक्की कमेंट करा आणि सोबत त्या व्हरायटीमध्ये तुमचं काय मत आहे हे कळवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.